श्रीमन्महा गणाधिपतये नमः। रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, रामा हो जय रामा, रामा हो जय रामा। राम राम हो जय राम, राम हो जय राम। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वज्ञ रघुनन्दनं। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरू सर्व ही माझा रघुवीर सद्गुरु रूपे, माझे आराध्य देवता परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची माता नचल जेथे। यो जातौ मरुदं शरत्नशितितले संबोधयन् सज्जनां ग्रन्थयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविलं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या बोधास्तित्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत कायाचा फाफलला बहुवेळी निष्ठा समाधी वरिवर्षत आहे गुरुला नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। रामा हो जय
माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली गा माय माझी
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला बोला। जानकी जीवन राम नाम बोला। सुंदर माधव मेघ श्याम बोला बोला। जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम बोला बोला। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम सीताराम सीताराम। राजाधिराज रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, सद्गुरु वेणा स्वामी महाराज की, भगवती अम्बा माता की, पार्वती पतये हर हर महादेव, रवरनाथ सिद्ध भगवान की, सब संतन की जय जय रघुवीर। भक्ति पाशी देव घालित से उडी। 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 दूत असे घोडी अर्जुनाची। दूत असे घोडी अर्जुनाची। भक्ति पा
घालितसे उडी भक्ती पाशी बळीने बांधिला गोपीने वेष्टीला बळीने बांधिला गोपीने वेष्टीला पारखरती झाला सारथी जो भक्ती पाशी देव घालितसे उडी तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी तुका म्हणे माझी तुका म्हणे माझी आ, 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 तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी तुका म्हणे माझी पूर्वावी आवडी वेगी घाली उडी नारायण भक्ती पाशी देव घालितसे उडी भक्ती पाशी देव भक्ती पाशी देव भक्ती पाशी देव आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनाची ऐसा माझा वागविलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोक्ता जगदीश मनोनिया अनेन प्रियतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचन्द्रपुरवेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समरथ श्रीराम समरथ आदिनारायणं विष्णु ब्रह्माणञ्च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं। अखिल गुणनिधान भक्तवत्सल आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, उपास्य दैवत मारुतीराय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज, सद्गुरु वेणा स्वामी महाराज ज्या स्थानामध्ये ही सेवा सुरू आहे, या स्थानातील सर्व अधिष्ठित देवता तथा भगवान रवळनाथ यांच्या चरणी अभिवादन करून, भगवती आंबे मातेच्या चरणी अभिवादन करून
विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांच्यामुळे चाललाय त्या सर्व संत सज्जनांचा आणि उपस्थित श्रोत्यांचा वंदनयुक्त सन्मान करून आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. देवीचं नवरात्र सुरू आहे आणि या निमित्त असलेली ही सेवा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराजांचा अधिकार आपण जाणतो. ज्यांनी भक्तीनं भगवंताला आपलंसं केलं, भगवत भक्तामध्ये जे अग्रणी होते असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये भक्ती म्हणजे काय आणि भक्तीचं महात्म्य सांगतायत. असं आहे, शेवटी आपण भगवंताकडं का जातो? काहीतरी मागणं असतं, होय की नाही? काही प्रापंचिक मागण्या असतील, काही लौकिक मागण्या असतील, काही पारमार्थिक मागण्या असतील, पण मागणं आहेच. आणि मागणं नाही असंही मागणं आहे. मग त्यामुळं मागणं नाही असं नाही, प्रत्येक भक्त काही ना काहीतरी मागत असतो. महाराज काय मागतात? तुका म्हणे माझी पुरवावी आवडी. आमची आवड काय? आवड म्हणजे काय? भक्ताची आवड काय? म्हणजे आवड याचा अर्थ काय आहे? आवड म्हणजे दोन मित्र भेटले, खूप दिवसांनी भेटले, वर्षांनी भेटले. एका मित्राने दुसऱ्या मित्राला सांगितलं, आमच्या घरी संध्याकाळी जेवायला ये. हा म्हणाला येईन, पण बेत साधा कर, चटणी भाकरी. तो बर म्हणाला, ठीक आहे. पण याला काय काय आवडतं सगळं त्याला माहीत होतं. त्यानं पत्नीला सांगितलं, माझा मित्र येतोय, खूप वर्षांनी भेटतोय, संध्याकाळी त्याला हे हे पदार्थ आवडतात, सगळे कर. सगळे पदार्थ केले. मित्र जेवायला आला. बघा आवड म्हणजे काय? ती बोलता येत नाही, व्यक्त करता येत नाही, पण ती आत असते, तिला म्हणायची आवड. म्हणजे एखादी गोष्ट आवडत असेल तर ती व्यक्त कशी होते बघा. आता सगळे पदार्थ पानात वाढलेले, श्रीखंड, बासुंदी, लाडू, भजी, खरडा, सगळं. मग बासुंदी घेऊन पत्नी वाढायला आली, नको. भाजी नको, चटणी नको, श्रीखंड नको. पण भजी वाढायला आल्यावर नको म्हणत नव्हता. म्हणजे पाहिजे म्हणत नव्हता हे बरोबर आहे, पण नको म्हणत नव्हता. बाकीच्या पदार्थांना नको म्हणत होता, कारण तो नकोच होता. हा पाहिजे होता म्हणून नको म्हणत नव्हता. फक्त वाढायला आल्यानंतर फक्त की तो नको न म्हणता, पाहिजे जरी म्हणत नसला तरी तिथं नको हा शब्द नव्हता, याचा अर्थ त्याला पाहिजे होता. याला म्हणायची आवड. म्हणजे इतर सगळ्या पदार्थामध्ये त्याला भजी खूप आवडत होती, याचा अर्थ. तसं भक्ताला काय आवडतं? भक्ताची आवड काय? महाराजांची आवड काय होती? तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे माझी पुरवावी आवडी, वेगी घाली उडी नारायण. भक्तांची कामना पूर्ण करणारा हा परमात्मा आहे. कसा आहे बघा. महाराज म्हणाले, भक्तिपाशी देव घाली तसे उडी. कुठं उडी घेतो, कुठं धावून येतो? संकटाच्या वेळेला परमात्मा कुणासाठी धावून येतो? म्हणले भक्तासाठी. अभक्तासाठी येत नाही. मग भक्तासाठी येतो. कधी येतो? भक्तिपाशी. भक्ती असेल तर, भाव असेल तर, श्रद्धा असेल तर. मनात भाव नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही आणि म्हटलं देवा मला पाव,
देवा मला पाव, देवा मला पाव. एक भक्तच देवासमोर कायम उभं राहायचा, देवाला म्हणायचा देवा मला पाव, देवा मला पाव. देव म्हणाला हा माझ्या समोर येऊन मला पाव मला पाव म्हणतोय, याला पावाची एवढी आवड आहे. काही जणांना थोड्या वेळाने कळेल. पाव, अरे म्हणले तुला पावाची एवढी आवड आहे, माझ्याकडे कशाला आलास, गाड्यावर जा वडापाव. तुकडोजी महाराज म्हणाले मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. 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 देव अशानी पावायचा नाही रे, देव अशानी पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. लाकडाचा देव त्याला आगीचा भेव. कागदाचा देव त्याला पाण्याचा भेव. सोन्याचा देव त्याला सोन्याचा देव. सोन्याचा देव त्याला चोराचा भेव. देव अशानी पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. पार्वती पतये मनी नाही भाव, देवा मला पाव. देव पावेल म्हणले नाही. मनुष्याला वाटतं मी फार हुशार आहे, देवापेक्षा हुशार आहे, देवाला आज्ञा करतो, मागणं मागत नाही. देवाकडं मागणं मागायचं असेल, विनंती करायची. हो, भीष्माचार्यांनी मागणं मागितलं. काय मागितलं? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम मुख से, तब ना प्राण तन से निकले. कधी मुखात भगवंता तुझं नाम असेल, डोळ्यासमोर तू असशील, तेव्हा हे प्राण तुझ्या चरणी लीन व्हावेत. पण शेवटी काय म्हणाले माहित आहे का? इतनी है मेरी अर्जी, बाकी तुम्हारी मर्जी. म्हणजे तुला विनंती करतो, नाहीतर आम्ही देवाला आज्ञा करतो. देवा मला हे दे ते दे. सत्यनारायण पूजेमध्ये यादी मोठी असती मागण्याची, आणि सुपाऱ्या कशा असतात? जय जय. मागणी मोठी, देवा मला हे दे, देवा मला ते दे. मागतो, देवाला आज्ञा करतो. मला सांगा, आम्ही देवाला आज्ञा करतो. एक दिवस देवाच्या मनात आलं आणि देवाने ठरवलं आपल्याला आज्ञा करायची, देवाज्ञा. काय होईल?
म्हणून देवाला प्रार्थना आहे, विनंती आहे. महाराज म्हणाले, तुका म्हणे माझी पुरवावी आवडी. काय आवड? महाराज म्हणाले, मुक्ती नको, धन नको, संपदा नको. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती मुक्ती मुक्ती, न लगे मुक्ती मुक्ती मुक्ती. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा. महाराज म्हणाले, नको मुक्ती, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावी आम्हासी. पण काय दे? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होणार नाही, ही आवडी. न लगे मुक्ती. मग आम्हाला मुक्ती नको, धन नको, बाकी काही नको, पण तुझं स्मरण असू दे. मग भगवंत कुणासाठी धावून येतो? भक्तासाठी. कोणत्या भक्तासाठी? त्या भक्तांची उदाहरणं महाराजांनी दिली. भक्तीसाठी देव घाली तसे उडी, आणि धूत असे घोडी अर्जुनाची. अर्जुनाचे घोडे धुतले भगवंतानी, परमात्मा. पण अर्जुनाचे घोडे धुतले. तसं माणसं कुणाचे घोडे धुतील? म्हणून म्हण पडली, कुणाचे घोडे धुवून आलास? पण भगवंताने अर्जुनाचे घोडे धुतले हो, सांभाळले, त्याला चारा घातला. कशासाठी? कशासाठी सांगू? अर्जुनाची भक्ती, पांडवांची भक्ती. भगवंत कुठं होते बघा? जन्माला आले मथुरेत, पण मथुरेत राहिले नाहीत. मग राहिले कुठं? गोकुळात. का राहिले? गोपींची भक्ती, नंदराजाची, यशोदेची भक्ती. म्हणून भक्ती पाशी देव. त्या गोपीनी भगवंताला बांधलं. कशाने बांधलं बघा? भगवंताला सत्ता बळाने बांधता येत नाही, धन बळाने बांधता येत नाही, शक्ती बळाने बांधता येत नाही. मग तो भगवंत फक्त एका बळाने बांधला जातो, आणि त्या बळाचं नाव आहे भावबळ, भक्तीचं बळ. भगवंतांना कुठल्याही बळाने बांधला जात नाही. रावण बघा, सत्ता बळाने बांधायचा प्रयत्न केला का नाही? काय झालं? मना सांग पा रावणा काय झाले? काय झालं? अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. राज्य संपून गेलं. का? सत्ताबळ, शक्तीबळ. कंसाचं काय झालं? सगळं नष्ट झालं. ज्यांना ज्यांना पाठवलं गोकुळात पुतणेपासून, सगळे दैत्य भगवंताला मारायला गोकुळात गेले, भगवंताला खपवायला गेले, पण भगवंतानीच त्यांना खपवलं. भगवंताला कुणी खपवू शकत नाही. अहो, तो भगवंत म्हणजे कसा आहे? आम्हाला वाटतं आम्ही हुशार आहे, महाठक आहे, पण भगवंत ठकापेक्षाही तो महाठक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं देवाला कळत नाही, पण आम्हाला कळत नाही हे आम्हाला कळत नाही, आम्हाला हे कळत नाही हे त्याला कळतं. म्हणून एखाद्याला वाटलं मी देवाला फसवीन, भगवंत फसणार नाही. एक होता हुशार, देवाला फसवीन म्हणाला. देवाला फसवायचो. त्यानं एका ज्योतिषाकडे गेला. ज्योतिषाला म्हणाला, माझा मृत्यू कधी आहे हो? म्हटलं का रे? नाही म्हणले, मी देवाला फसवणार आहे, यमाला फसवणार म्हणले. म्हटलं कसं? मला सांगा म्हणले फक्त मृत्यूची वेळ, त्या वेळेला मी असं काही करीन
की देव फसेल. यांनी सांगितलं म्हणले अमुक अमुक दिवशी अमुक अमुक तारखेला अमुक अमुक या ठिकाणी अमुक वेळेला तुला मृत्यू आहे. हा म्हणाला किती दिवस आहेत म्हणले आहेत महिनाभर. हां यानं काय केलं माहित आहे का, आपल्यासारख्या एकसारख्या दिसणाऱ्या 16 मूर्ती तयार करून घेतल्या. त्या सगळ्या मूर्तींना एकसारखा पोशाख, एकसारखी पोझिशन, एकसारख्या मूर्ती, काही फरक नाही. अंगावरची वस्त्र एकसारखी, डोक्याला कपाळावर असलेला टिळा एकसारखा. आणि हा 17वा त्यांच्या रांगेत उभारला. ते यमदूत आले न्यायला. अरे म्हणले आम्हाला सांगितलं होतं, पण इथं एक नाही म्हणजे 17 जण आहेत, कुणाला न्यायचं. आता यातला खरा कोणता, म्हणजे ज्याला न्यायला आलो त्याला सोडून तिसऱ्याला नेऊन कसं चालेल. एकमेव खात आहे की जिथं काही चालत नाही देवाणघेवाण, एकमेव. नाहीतर बाकीची खाती म्हणजे ह्या खात्यात ना खात्यात, या खात्यात बाकीचं काय द्यायचं. म्हणून हे एकमेव खात आहे की इथं काही चालत नाही. पण यमदूत म्हणाले आता हे 17 जण आहेत, यातला जो खरा आहे त्याला न्यायचा आहे, कसं न्यायचं, ओळखायचं कसं. ते म्हणले याला काही ओळखता येत नाही. यमराजांच्याकडे गेले म्हणजे तुम्हीच बघा म्हणले यातला खरा कोण. यमराज आले, बघतायत अरे 17 जण एकसारखे, पोशाख एकसारखा, दिसायला एकसारखे, एकाचेही डोळे हलत नव्हते. म्हणले आता खरा खोटा ओळखायचा कसा. पण मनुष्याकडे एक एक्स्ट्रा गुण दिलाय, अहम. म्हणजे जरा त्याला डिवचलं की जागृत होतो बघा. यमराज म्हणाले वा वा म्हणले 17 मूर्ती म्हणले एकसारख्या आहेत. आता ते मूर्तीसारखंच होतं, 16 मूर्तीच होत्या. पण यातली खरी मूर्ती कुठली आणि बाकीचा जो एकटा खरा आहे तो ओळखायला येत नव्हता. यमराज म्हणाले मूर्ती म्हणले एकसारख्या, ज्याने केल्यात त्याला मानलं पाहिजे म्हणले, फक्त एक चूक केली. या मूर्तीत एक चूक आहे, बाकी म्हणले याच्यासारखा म्हणले कलाकार नाही. आता एक चूक केली एवढं ऐकलं यानं, आला राग. म्हणले मी चुकलो, पोझिशन सोडली. यमराजांच्या पुढे आला. म्हणले काय चुकलं. म्हणले चुकलं काहीच नव्हतं, तू म्हणले टाळायचा प्रयत्न करत होतास मृत्यू. म्हणले हे चुकलं. म्हणले जे टाळता येत नाही, म्हणजे सापडलाच का नाही अहंकार. आणि भगवंताला अहम प्रिय नाही. भगवंता कुठं येतो बघा, जनाबाईंचा अभंग आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, 6 नातलग आहेत की नाही. कल्पना, मनीषा म्हणजे कामना, आशा, हे जे नातलग आहेत आपले, हे जोपर्यंत आपल्या जवळ आहेत तोपर्यंत भगवंत येत नाहीत. मग कधी येतात. जनाबाई म्हणाल्या हरी या हो आता मंदिरी, हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी, नाही कोणी दुसरे घरी. हरी या हो आता मंदिरी, हरी या हो आता मंदिरी, नाही कोणी दुसरे घरी. काम व्रतार गेले तुरी, क्रोध
बघा, हरिया हो आता मंदिरी, ही चाल आपल्या नारदीय कीर्तनातली पारंपरिक चाल सिनेमावाल्यांनी चोरली. बादशाह नाही कोणी दुसरी घरी, हरिया हो आता मंदिरी, मंदिरी नाही कोणी दुसरी घरी. कुणी घरात नाही या, मग कोण कोण नाही. काम भ्रतार गेले दुरी, काम नावाचा भ्रतार म्हणजे पती. क्रोध सासरा नाही घरी क्रोध, मनीषा दीर आशा, त्याला दीर म्हणलं. नाही कोणी दुसरी घरी, आणि कोण. भ्रांती सासूचा नाही पत्ता, भ्रांती सासू, सासू म्हणजे सासू सारखी सूचना करणारी सासू, आणि सून सूचना न ऐकणारी सून. भ्रांती सासूचा नाही पत्ता, नष्ट झाल्या आशा ममता, कल्पना जावा गेल्या माहेरी नाही कोणी. मग जनाबाई म्हणाल्या, भक्ती बहिणीची लागली गोडी, बोधपुत्र उपजला उदरी, जनी हरीचे भजन करी, नाही कोणी दुसरे घरी. हे नातलग गेले, आणि हे नातलग फिरायला गेल्यानंतर जनाबाईंनी भगवंताला घरी बोलवलं. आता बघा, हे सगळे नातलग फिरायला गेले म्हणजे यांना सोडायला सांगितलं, पण सोडता येत नाही. काम क्रोध मद मत्सर सोडता येईल. एखाद्याने सोडायचं म्हणलं तरी सुटत नाही, जात नाहीत, कारण जन्मोजन्मी आमच्या बरोबर आहेत, एका जन्मात आहेत. मग काम क्रोध मद मत्सर या जन्माचं नाही, अनेक जन्माचं आहे. मग सोडतो म्हटलं सुटत नाही, म्हणून संतांनी काय केलं, त्यांना वळवलं कुठं, भक्तीकडं. म्हणून त्यांना सोडायचं नाही, त्यांना वळवायचं. मराठीत सांगू, डायव्हर्ट करायचं. म्हणजे मध्ये मध्ये मराठी बोलायला लागेल ना. त्यांना भक्तीकडे वळवायचं. म्हणून समर्थ म्हणाले, मना वासना वासुदेवी वसुदे. नाथ महाराज म्हणतात, काम असावा भगवत भजनी, म्हणजे कामना असेल तर भगवत भजनाची असू दे, भगवंताचं नाम मुखात येऊ दे, अशी वासना असावी. भक्ती घडावी आमच्या हातून, अशी वासना असावी. म्हणून एखादा विषय सोडतो म्हणलं सुटत नाही, म्हणून तो विषयच भगवंताकडे वळवायचा. म्हणजे तुकाराम महाराजांच्या भाषेत विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन. वर सोडतो म्हणलं एखादा काम क्रोध मद मत्सर सुटेल. एक जण काशीला गेला, आणि काशीला गेल्यानंतर आपण काहीतरी सोडतो. काय सोडतो? कारलं आवडत नाही, कडू. कारल्याची भाजी सोडली, आपण कारलं सोडतो. पण डॉक्टर आल्यानंतर सांगतात रोज कारलं खा, डायबेटीज आहे. एकाने काय सोडलं माहित आहे का? काशीला गेल्यानंतर राग सोडला. राग सोडला. गावात गंगा पूजनाचा कार्यक्रम ठेवला, 5-50 लोकांना जेवायला बोलवलं, सगळे आले. आणि आता कुतूहल असतं, काशीला गेलेत. बरं, लोक काशीला का जातात? बरं, तो काशी शब्द नीट उच्चारला तर बरं आहे. अक्षर तेच, काशी आणि काशी. जरा उच्चार बदलला की काशीतच. जय जय. म्हणजे काशीत गेलो आणि काशीत गेलो, अर्थ बदलला की नाही. म्हणून उच्चार करताना. आणि हा काशीला गेलेला, राग सोडलेला. लोकांनी विचारलं, पंत काशीत गेलात काय सोडलं?
आता काशीतच गेलेला काय सोडायचं? बरोबर आहे की नाही? याला सोडायचं तिथं. हा म्हणाला काशीला गेलो, राग सोडला, राग सोडला. आता गावातली काही तरुण होती, ते म्हणाले खरंच राग सोडला का यांनी काशीत जाऊन? आणि म्हणून जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर विचारायचो. म्हणजे आधी विचारायचं नाही, जेवण मिळणार नाही. जेवण वगैरे झालं, गंगापूजन वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी विचारायचं. 55 लोक होते जेवायला, आणि प्रत्येकाने एकच प्रश्न विचारायचा, पंत काशीला गेलात काय सोडलं? पहिला आला, पंत काशीला गेलात काय सोडलं? पंत म्हणाले राग सोडला. म्हणजे राग सोडलेला सुद्धा राग होता. आणि राग सोडला. दुसरा आला, पंत काय सोडलं? तर राग सोडला. तिसरा म्हणाला हे राग सोडला. 10व्याने विचारलं, राग सोडला. जरा वाढा लागला, पट्टी चढली. ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, निषाद, 50 जणांनी तोच प्रश्न विचारला, पंत काय सोडलं? तर राग सोडला म्हणले. आता 51 नंबरवाला आला, पंत खरं सांगा काशीत गेलात काय सोडलं? राग सोडला. आता 55 नंबरवाला शेवटचा एकटाच, तो जरा अति उत्साही होता. म्हणजे कुठलाही कार्यक्रम म्हटलं की उत्साही कार्यकर्ते लागतात. पण ह्याचा उत्साह इतका होता, पंताला म्हणाला, पंत बाकीच्यांनी विचारलं, त्यांना सांगितलं तसं मला चालणार नाही. खरं सांगा काशीला गेलात काय सोडलं? बाकीच्यांच्या सारखं सांगायचं नाही म्हणले. मला नीट सांगा काशीला गेलात काय सोडलं? पंत म्हणले बाकीच्यांना सांगितलं तुला दाखवतो. आणि हात चोळला, काशीला गेलो म्हणले, राग सोडला. एक दिली कानाखाली, आडवा पडला. काशीला गेलो, राग सोडला. यानं गाल चोळत चोळत उठला. पंतांना पायापासून डोक्यापर्यंत बघितलं. बरं झालं म्हणलं हे काशीत गेले, राग सोडला. बरं झालं म्हणले काशीला गेले, राग सोडला. पंतांना साष्टांग नमस्कार घातला. पंत म्हणले बरं झालं तुम्ही काशीला गेलात. पंत म्हणले का रे, मारलो म्हणून नमस्कार केलास? नाही म्हणले बरं झालं तुम्ही काशीला गेलात, राग सोडलं. राग सोडल्यानंतर मुस्कानात मारलात, आडवा पडलो. रागानं मारला असतात तर वरचं तिकीट. म्हणून एखादा विषय सोडतो, सुटत नाही. म्हणून त्याला वळवलं कुठं? भक्तीकडं. आणि भक्तीकडं तो गेला की मग काय होतं? विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 नावडे जनधन, नावडे जनधन, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषयच नारायण. मग भगवंत कुणासाठी धावून येतो बघा. या भक्तांची यादी सांगितली. बळीने बांधिला. या भगवंताला कुणीही बांधू शकला नाही, बळीनी बांधलं. कुठं, कसं बांधलं? जेव्हा वामन अवतार घेतला भगवंतानी, तेव्हा बलीला पाताळात धाडलं. 3 पावलं जमीन मागितली. आपल्याला कथा माहित आहे. बली काय म्हणाला बघा. भगवंताना हे आत्मनिवेदन भक्ती केली बलीनी. बली म्हणाला भगवंत आहे बघा, मी प्रल्हादाचा नातू आहे, पणतू आहे. पण म्हणले प्रल्हाद तुमचा भक्त होता, माझे पणजोबा तुमचे भक्त होते. पण म्हणले आम्ही मूळ कोण? दैत्य. म्हणजे जरी म्हणले आम्ही म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं माहिती का, गंगा स्नानाने माणसं शुद्ध होत होती. पूर्वीच्या काळाचं सांगतोय. आता फार काही अवघड नाही. हातात कमळ धरलं की शुद्ध. जय जय रघुवीर.
म्हणजे पूर्वीच सांगतोय, म्हणजे आता गंगेला पण जायची गरज नाही. बली काय म्हणाला, भगवंता मी मूळ दैत्य आहे, माझा स्वभाव काय आहे, दैत्य. तो कधी जागा होईल सांगता येत नाही. तू समोर असलास देवा की माझा स्वभाव कसा आहे, सत्वगुणी. म्हणजे कीर्तनात असलो, देवापुढे असलो की मी पण म्हणले मी गावात असतोय तोपर्यंत, तुझ्या समोर असतोय तोपर्यंत घरातलं पोरग वडिलांसमोर शांत नीट वागतं, वडिलांच्या माघारी जय जय रघुवीर. तसं प्रल्हाद म्हणाला, देवा तू समोर आहेस म्हणून मी नीट आहे, आणि म्हणून मी नीट राहावं असं जर तुला वाटत असेल, बघा भक्ताचा अधिकार आहे देवाला बोलायचा. मी जर नीट वागावं, मी जर दुसऱ्या पक्षात जाऊनही वाटत असेल, मग माझ्या समोर तू थांबला पाहिजेस. नाही तर मला वाटतं ही टोपी घालू का ही टोपी घालू, म्हणजे कुठल्या पक्षाची टोपी घालू. बरं आता टोप्याची पद्धत आल्यामुळं बदलायचं सोपं झालं. पूर्वी टोप्या नव्हते, फेटेच होते, पगड्या होत्या. आता टोप्या आल्या आणि लोक अशा टोप्या घालू लागली लोकांना. म्हणजे टोपीचा अर्थही खूप वेगळा आहे. जय जय रघुवीर. आणि भगवंता माझ्या समोर उभा राहा, द्वारपाल केलं भगवंताला. भक्तीचा अधिकार. भगवंत द्वारपाल म्हणून त्या बलीच्या दारात उभे राहिले, आजही उभे आहेत बलीच्या दारात. का उभे आहेत, भक्तिपाशी देव बळीने बांधिला, गोपीने वेष्टीला. गोपीने भगवंतांना बांधलं. कसं बांधलं, 1 रुपया खर्च केला नाही. जनाबाईंचं म्हणणं आहे, जनाबाईंना विचारलं तुम्ही देवाला बांधलं कसं बांधलं, देवाला आपलं केलं कसं केलं. जनाबाई म्हणल्या विकत घेतलं देवाला. म्हणलं केवढ्याला, 1 रुपया पण खर्च केला नाही, 1 कवडी पण दिली नाही, तरी विकत घेतलं. म्हणलं उधार आणलं, म्हणले उधार आम्हाला कोण देईल, बँक कर्ज कुणाला देते, जो पळून जाऊ शकतो. जय जय. म्हणलं उधार आम्हाला कोण देणार, मग उधार आणलं नाही. म्हणजे विकत आणलं कित्या केवढ्याला, कवडी पण दिली नाही. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दान. विकत घेतला श्यामबाई मी, विकत घेतला श्यामबाई मी. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. विकत घेतला श्यामबाई मी, विकत घेतला श्याम. विकत घेतला कसा, नाही खर्चिली कवडी दमडी, कवडी पण नाही. मग कुणी म्हणेल असेल चोरी, मला सांगा त्या देवाला चोरता येईल. जनाबाई म्हणाल्या तो चोरांचा चोर. बघा भगवंताला चोर म्हणतात. गोपी म्हणतात भगवंत चोर आहे. म्हणजे कसा चोर आहे, आम्ही काहीतरी चोरतो नको ते. पण गोपी म्हणाल्या हा चित्त चोर आहे, चित्त चोरणारा. म्हणल्या हा चित्त चोर आहे, सगळ्यांचं चित्त चोरणारा हा भगवंत आहे. त्याला कोण चोरेल, त्याला कोण चोरू शकेल. मग विकत घेतलं. मग काय दिलं, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. दासबोध दशक 16वा अजपा निरूपण. समर्थांनी मनुष्याला आयुष्याचे श्वास किती गणित सांगितलेलं आहे. दिवसाला किती श्वास दिले प्रत्येक जीवाला, 21,600.
आता 21,600 गुणिले 360 आणि त्या येणाऱ्या उत्तराला 120 न पुन्हा गुणा, तेवढे श्वास प्रत्येक जीवाला समान दिले. मग श्वासाची गती कमी जास्त, जसं मोबाईलला प्रीपेड कार्ड असतं की नाही, वर्षाचे पैसे एकदम भरले वर्षभर फ्री, तसं प्रत्येक जीवाला समान श्वास दिले. मग एखादा काय करतो, एका दिवसाचं सगळं बॅलन्स संपवतो, त्याचं आयुष्य कमी. समान श्वास दिले प्रत्येकाला भगवंतानी. पण विषयांच्या चिंतनाने काय होतं की मनासारखं झालं नाही, राग येतो, क्रोध येतो, काम क्रोध मद मत्सर यांनी श्वासाची गती वाढते, आयुष्य कमी. आणि म्हणून गोपींनी बांधलं, कशाने बांधलं? भावानी बांधलं, भाव भक्तीनी बांधलं. आणि भगवंत बांधून भगवंतानी घेतलं. का घेतलं? कारण त्या गोपींची भक्ती श्रेष्ठ होती. म्हणून भगवंत काय बघतात? भक्ताची भक्ती बघतात. समर्थ म्हणाले, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव, जशी भक्ती तसा भाव. बरोबर की नाही? आम्ही भक्ती करतो, किती मनापासून करतो? देवाची पूजा करतो, किती मनापासून करतो? एक बाळ्या होता, देवघरात त्याला जाऊन देत नव्हते. लहान होता, याला इच्छा फार देवघरात जाऊन देव बघायचे. घरचे म्हणायचे तुझी मुंज झाली नाही, तुला जाता येणार नाही. 8 वर्षाचा झाला, मुंज झाली. आणि मुंज झाल्यानंतर वडिलांनी सांगितलं, बाळ्या आता उद्यापासनं देवाची पूजा तू करायचीस, देवघरात जायचंस. याला आनंद झाला. सोळं बिळं नेसलं, देवघरात गेला. 2 तास देवपूजा केली, बरं वाटलं. 2 दिवस 4 दिवस 8 दिवस पूजा झाली. 8 दिवसांनी पूजा करून कंटाळला. वडिलांना म्हणाला, बाबा अजून किती दिवस पूजा करायची? वडील म्हणाले, किती दिवस म्हणजे काय विचारतोस? मी किती दिवस केली? म्हणजे माझी मुंज होईपर्यंत. आता तुझ्या मुलाची मुंज होईपर्यंत देवपूजा तू करायचीस, तोपर्यंत पूजा तुझ्याकडं. आता इलाज नव्हता, रोज मनात नसलं तरी देवपूजा करायचा. शिक्षण झालं, लग्न झालं, पण नशीब लग्न झालं तरी 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, पाळणा हल्ला नाही. आता मुलाची मुंज झाल्याशिवाय म्हणले पूजेतनं सुटका नाही. वडील सांगत होते, ते काय आम्हाला माहीत नाही. तुला मुलगा झाला, त्याची मुंज झाली की त्याला मुलाला पूजा करायला सांगायची आणि मग तू सुटलास. आता इतकी वर्ष झाली, 1 दिवस सुट्टी नाही, कंटाळला हो. वडिलांना म्हणाला, बाबा एक 4 दिवस सासूरवाडीला जाऊन येतो, 4 दिवस देवपूजा करा की. वडील म्हणाले, तुला काय सांगितले? मुलाची मुंज झाली की मुलांनी पूजा करायची, तोपर्यंत तूच करायची, आता मला सांगायचं नाही. हा म्हणाला 4च दिवस, तेवढं 4 दिवसांनी परत येतो. वडील म्हणाले, ठीक आहे 4च दिवस करी ना. 5व्या दिवशी जर आला नाहीस, सगळे देव घेऊन सासूरवाडीला येईन. हा म्हणाला 4 दिवस तरी सुट्टी पूजेत ना. सासूरवाडीला आला, सासूबाईंनी बघितलं जावई आला, इतका आनंद झाला. अरे म्हणले, स्त्रियांना 2 गोष्टी फार प्रिय, एक दुधावरची साय. एखाद्या कीर्तनकार बुवाला जर दूध द्यायचं झालं, साय फुंकून फुंकून बाजूला होईल, इंचभर दूध वाढेल, पण साय पडू देत नाही ना. साईवर प्रेम. आणि दुसरं जावई, त्यांच्या कन्या राशीतला 10वा ग्रह ना, जामातो दशमग्रहा. बर, नवग्रह पूजेनी, शांतीनी, जपानी प्रसन्न होतील, पण या 10व्या ग्रहाला कितीही द्या प्रसन्न होत नाही, कायम रुसलेला. प्रत्येक दिवाळीला रुसतो, प्रत्येक कार्यक्रमाला रुसतो. आणि म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला त्याची शांती करावी लागते. जय जय. तो जावई, जावई आला, बघितलं, सासूबाईंना आनंद झाला. या 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 म्हणले, जावई बापू या, देवासारखे आलात.
म्हणले गरम पाणी आहे, आंघोळ करून घ्या पहिला. याला इतकं बरं वाटलं. अरे म्हणले सासूबाईंनी एवढं आनंदाने बोलवलं, गरम पाणी आहे म्हणतायत, देवासारखे आलात, आंघोळ करा. आंघोळ केली. आता म्हणले आंघोळ झाली आहे, सोळं नेसा. देवासारखे आलात, तुमचे मामांजी सासरे गावाला गेले, 2 दिवस येणार नाहीत. मला प्रश्न होता देवाची पूजा कोण करेल, आता पूजा करा. हा म्हटला घरी नको म्हणून इथं आलो. आता म्हटले करायला पाहिजे. सोळं बिळं नेसलं, देवघरात गेला, पण राग आला होता. इतका राग होता, ती पूजा करताना भांडं तामण वगैरे आदळायचा रागानी. इतकं जोरात आदळा लागला. तो आवाज शेजारी एक आजी राहत होत्या, त्या भैऱ्या होत्या, त्यांना ऐकू गेला. त्या भैऱ्या आजींना आवाज ऐकू गेला. त्या आल्या. सासूबाईला विचारलं, काय ग, कसला आवाज येतोय? देवपूजा चालू आहे. देवपूजा चालू आहे. तिनं विचारलं, काय ग, तुमच्या घरात मग रोज देवपूजा होत नाही? नाही, रोज होते, आज आमचे जावई पूजा करतात. आणि स्त्रियांना जावयाचं इतकं कौतुक असतं, काय सांगायचं. अगं म्हणले काय सांगू, रोज आमचे हे पूजा करतात, आज जावई पूजा करतात. त्यांना इतका आनंद होतो म्हणजे देवपूजा करताना, तो आनंद व्यक्त करतायत म्हणून हा आवाज येतोय आनंदाचा. ती शेजारची आजी म्हणाली, तुमच्या जावयाला म्हणले एवढा आनंद होतो, म्हणजे देवपूजा आवडते? हो म्हणले, खूप देवपूजा आवडते. आवड तुका म्हणे माझी पुरवावी आवडी. म्हणले इतकी आवडते पूजा? म्हणलं खरंच आवडते. हो. मग आम्हालाही प्रश्न आहे, माझ्या घरची तेवढी पूजा करतील का तुमचे जावई? सासूबाईंनी जावयाला विचारलंच नाही. म्हणले आमच्या घरची झाली की तुझ्या घरी पाठवते. झालं. या जावयाला इतका राग आला. रागाने म्हणला, अजून गावात कुणाच्या पूजा असतील तर सांगा. म्हणजे आता आलोच आहे, मग दिवसभर काय करायचं? तरी बरं आहे, मला दिवसाला एकच कीर्तन आहे, जय जय रघुवीर. नाहीतर बुवा उभं राहा. नाहीतर हा जावई म्हणाला, गावात आणि कुणाकडे पूजा असतील तर सांगा. म्हणले नसेल 2च कशाला? आणि काय सांगायचं, त्या 4 घरातल्या देवपूजा. हो, कंटाळला. म्हणाला घरी होतं ते बरं होतं, एकाच देवाची होती, ही तर 4 घराच्या पूजा. जाऊ दे म्हणला. जाऊ म्हणले परत आपल्या घरी. आणि सासूरवाडीतनं बाहेर पडला, आपल्या गावाकडे निघाला. आणि गावाकडे जात असताना वाटेत रस्त्यावर एक शेत दिसलं. शेतात एक विहीर दिसली. मनात विचारायला, अरे म्हणला घरी गेलं तरी वडील देवपूजा करायला लावणार. इकडं सासूरवाडीला म्हणले एका घरातली नाही, 4 घरातली पूजा. बरं आता गावात कळले, म्हणजे खोटं कौतुक सुद्धा किती अंगलट येतं. कौतुक हो. अहो म्हणले यांना पूजा आवडते आणि कोण 4 घरातली पूजा करायला नको म्हणले. सासूरवाडीला जायला नको, घरी जायला नको. आपण मेल्याशिवाय काय देवपूजेतनं सुटका नाही. विहिरीत जीव देऊया म्हणला. आणि त्या विहिरीजवळ आला. उडी मारायची. यानं विचार केला, पोहायला येते, उडी मारली तरी काय उपयोग. म्हटला दगड बांधूया कमरेला, म्हणजे बुडेल. एक दगड घेतला मोठा, दोरीनं कमरेला बांधला, म्हणजे पुन्हा वर यायला नको. आणि आता उडी मारणार. तेवढ्यात त्या शेताची एक मालकीण होती, 70 वर्षाची आजी. त्या आजीने बघितलं. अरे म्हणले हा जीव बिव देईल. म्हणले 2 दिवसासाठी इकडं आलाय, उगी जीव बिव दिला तर आणि अवघड. ती आजी म्हणाली, ए बाबा थांब, जीवाला कंटाळलेला दिसतोयस, थांब म्हणले. हा म्हणाला, ही आजी येईल पुन्हा आणि काहीतरी करायला लावेल, उडी मारू, थांब म्हणले, जीव बिव देऊ नकोस. ही आजूबाजूला 50-60 एकर जमीन माझीच आहे, मला कुणी नाही, इथं निवांत राहा, काही काम करू नकोस, इथं निवांत राहा, पाहिजे तेव्हा खायचं, पाहिजे तेव्हा प्यायचं, झोपायचं, निवांत राहा, काही काम करू नकोस. इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं. कमरेचा दगड सोड बरं. दगड सोडला. आजी म्हणले, हे बघ, ही सगळी जमीन माझी, मला कुणी नाही, माझ्यानंतर हे तुझंच, काही काम करू नकोस, निवांत बस, फक्त एवढं कर, माझ्या घरच्या देवाची पूजा कर. किती मनापासून आपण पूजा करतो. आवड. मग आवड म्हणजे काय? आवड याचा अर्थ सांगतो आणि पूर्वरंग थांबवतो. जिथं मृत्यूचंही भय नसतं त्याला म्हणायची आवड. तिथं मृत्यूचंही भय नाही,
त्याला म्हणलेला आहे आवड. मग आवड ज्याला आहे, जो छंद आहे, आवड आहे, तिथं मनुष्य लाजत नाही, घाबरत नाही, संकोच करत नाही, कारण आवड आहे. आणि आवड असते ना तिथं सवडही असते. आणि आवड नसेल तर सवड नसते. मग आवड म्हणजे काय तर साक्षात मृत्यू जरी समोर असला तरी जी आपली आवड आहे ती मनुष्य कधीही सोडत नाही. एक गायक होता, गायक, दोन्ही उत्तम गायक आहेत. गायक आणि गायकाला गायकाचा दृष्टांत. गायक एका राजाकडे आला, म्हणाला मी गायक आहे, अनेक गावामध्ये मी गाण्याचे कार्यक्रम केले, तिथल्या लोकांनी मला मानपत्र दिली, सन्मानपत्र दिली, अनेक राजांनी मला सन्मान केलं, माझं गाणं तुम्ही ऐकावं एवढी माझी इच्छा आहे. राजा म्हणाला आता दरबार संपलाय, आम्ही तुमचं गाणं ऐकू पण 2 दिवसांनी. गावामध्ये म्हटले नवरात्र आहे, आजऱ्यामध्ये रवळनाथ मंदिरामध्ये तुमचा गाण्याचा कार्यक्रम करू, पण म्हणले आम्ही तर ऐकलो तरी दरबारातले 4 लोक ऐकू, गावातल्या सगळ्यांना बोलवू. बघा आवड म्हणजे काय. गायकाला 2 दिवस गेस्ट हाऊसवर व्यवस्था केली. 2 दिवसांनी जाहीर कार्यक्रम, भरपूर गर्दी. ज्यांना गाणं आवडत होतं ते पुढे येऊन बसले. ज्यांना गाणं आवडत होतं पण कळत नव्हतं, पण कळत नसलं तरी आवडत होतं, ते मध्ये बसले. आणि ज्यांना गाणं आवडत नव्हतं म्हणा, कळतही नव्हतं, पण गावातले सगळे आलेत, मग आपण पण जाऊ नये असं कसं होईल म्हणून तेही आलेले, ते एकदम मागं बसले. म्हणजे बरं वाटलं तर थांबू नये तर बाहेरच्या बाहेर. म्हणून मंदिरात लोक येत नाहीत का, बाहेर बसतात, बघूया बुवाचा अंदाज बघू मग आत यायचं का नाही. म्हणजे बुवा दिसतो कसा, गातो कसा. बरं काय कसाही असला, फेअर अँड लवली लावून आला काय उपयोग, शेवटी खारा शेंगदाणा. जय जय. झालं गाण्याचा कार्यक्रम. स्टेजवर राजे बसलेत, तबल्याला तबलजी, पेटीला पेटीवाले, मध्ये गायक बसलाय आणि गाणं सुरू झालं. आलाप सुरू झालं, गाणं सुरू झालं. पुढं बसलेले छान अशी आलाप मारली. मग ती सुंदर तान गळ्यात आली की ज्यांना गाणं कळत होतं पुढं बसलेले वा बुवा वा क्या बात है. मग ते मध्ये बसलेले की नाही त्यांना कळत नव्हतं, पण इथं काहीतरी घडलंय, म्हणजे चांगलं घडलंय. पुढच्यानी म्हणावं वा बुवा वा क्या बात आहे. मग यांना वाटलं हिथं आता आपणही दाद दिली पाहिजे. यांनी म्हणावं वा क्या बात है. ते मागच्या बाजूला बसलेले की नाही त्यांना वाटलं गाण्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मध्ये मध्ये म्हणायचं असतो वा क्या बात है, म्हणून तेही म्हणायचे वा क्या बात है. मग काय झालं माहित आहे का, सखियेरी आली पिया बिन, सखियेरी आली पिया बिन, सखियेरी आली. कलन परत मोहे घडी पलछिन दिन, कलन परत मोहे घडी पलछिन दिन.
येरी आली पिया वीर सखी येरी आली. शबस पिया परदेस गगन किया जबस पिया परदेस गगन किया रतिया कटत मोहि तारे गिन गिन हेरी आली पिया बिन सखी येरी आली पिया बिन. सुंदर ताना सुरू झाल्या, आलाप झाले, मूर्छना, मेंढ. मग ते पुढचे लोक वा क्या बात है, मधले म्हणायचे वा क्या बात है, मागचे म्हणायचे वा क्या बात है. आता गाणं ऐकू येईना, वा क्या बात है, वा क्या बात है, वा क्या बात है. राजा म्हणाला हे काय चाललंय. राजा उठला, थांबा म्हणले. साथीदार म्हणले काय चुकलं. एकदम राजे चिडले. गायक म्हणाला काय चुकलं. म्हणले तुमचं काही चुकलं नाही म्हणले. आता म्हणले सगळं वा क्या बात है, वा क्या बात है, वा क्या बात है. ज्यांना कळत होतं ते वा क्या बात होते म्हणत होते, ठीक आहे. पण मागचेही म्हणत होते कळत नसलं तरी वा क्या बात है, कारण त्यांना माहित होतं. त्याला वाटलं की गाण्याच्या कार्यक्रमाला मध्ये मध्ये म्हणायचं वा क्या बात है. आणि झालं. राजा म्हणाला आता गाण्याचा कार्यक्रम होईल, पण म्हणले आता वा क्या बात है, वा क्या बात है करतायत ना, आता वा क्या बात है नाही म्हणले. आता म्हणले प्रत्येक श्रोत्याच्या मागे एक तलवारधारी सैनिक उभा राहील. आणि जर मान हल्ली कुणाची त्याला ऑर्डर, मागच्या माग मुंडकं उडवायचं. आता म्हणजे ऐका गाणं. आणि प्रत्येकाच्या माग तलवारधारी सैनिक उभा राहिला. गायकाला सांगितलं वा, म्हणजे आता गा. गायक गाऊ लागला, पण आता दाद मिळे ना हो श्रोत्यांची. का आता गाण्याकडे लक्ष नाही, माग लक्ष. चुकून मान हल्ली, लोकांनी मान धरूनच ऐकायला लागले असं करून. चुकून हल्ली तर आता कुणी दाद देना, चुकून वा म्हणलं आणि मान हल्ली तर काय करायचं. गायकाला मजा येईना, कारण श्रोत्याची दाद मिळाली तर त्याला आनंद आहे गाताना. अरे दाद मिळे ना. मनाची तयारी केली, एकाग्रता केली गायकानी, आणि छान अशी गळ्यातनं चक्रधर, तानेतनं चक्रधर घेऊन समेवर जशी आदळली, जशी सम साधली, इतकी सुंदर तान होती गळ्यातनं आलेली फिरक. एक श्रोता होता, अरे म्हणले ही एवढी सुंदर तान, जर या तानेला मी जर दाद दिली नाही तर मला गाणं आवडतंय म्हणण्यात अर्थ काय आहे, जगून अर्थ काय आहे, या आयुष्याचा उपयोग काय. आणि तो म्हणाला वा क्या बात है. जर मी या तानेला दाद दिली नाही तर या जीवनाला काय अर्थ आहे. म्हणून तरी वा क्या बात है म्हणलं. राजाने बघितलं, गायक पण बघतोय, वा क्या बात आहे. आता संपलं म्हणले, बातच और आहे. त्या सैनिकाला धरलं, सैनिकांनी धरलं, त्याला स्टेजवर आणलं. आता सगळे म्हणतायत याची मान कापली जाणार. पण काय झालं सांगू, राजानी त्याला स्टेजवर बोलवलं आणि आपल्या गळ्यातला नवरत्नांचा हार त्याच्या गळ्यात घातला आणि म्हणलं याला म्हणायची आवड. का, माग मृत्यू उभा आहे. राजाने सांगितले मान हल्ली की मुंडकं उडवा, पण ही सुंदर तान, मला संगीत आवडतं, मला गाणं आवडतं, आणि ही सुंदर तान हिला जर मी दाद दिली नाही तर या जीवनाचा काय अर्थ आहे. मेलो तर हरकत नाही, पण ही संधी पुन्हा नाही, वा क्या बात है म्हणायची. आणि म्हणून दाद दिली. म्हणले खरी आवड याला म्हणायची. राजाने त्याचा सत्कार केला. म्हणून माग मृत्यू जरी उभा असला तरी आपली जर खरी आवड असेल तर मनुष्य त्या मृत्यूलाही घाबरत नाही, त्याला म्हणायची आवड. संतांनी भक्ती केली, ती आवडीने केली. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे
माझी पुरवावी आवडी, वेगे घाली उडी नारायण भक्ताला संकटाच्या वेळेला भक्तासाठी धावून येतो. नाथांच्या घरी पाणी भरलं. कसं भरलं? कावडीनं भरलं. पण नुसतं कावडीनं भरलं नाही, आवडीने, कावडीने, आवडीनं भरलं. कावडीनं पाणी आम्ही सवडीनं भरतो. भगवंतानी आवडीनं भरलं भक्ताच्या घरात श्रीखंड्याच्या रूपाने. भगवंत धावून येतो. कसा येतो? कथेमध्ये बघूया. भक्तासाठी डोंबारी झाला परमात्मा. कसा झाला? आणि एकटे आले नाहीत. नवरात्री चालू आहे देवीची. रुक्मिणी मातेला घेऊन आले भक्तासाठी. मूळ अभंगात तुकाराम महाराज आ भक्तिपाशी देव घाली तसे उडी, भक्तिपाशी देव घाली तसे उडी. धूत असे घोडी अर्जुनाची, धूत असे घोडी अर्जुनाची, भक्तिपाशी देव घाली. पुरवावी आवडी पुरवावी आवडी वेगे घाली नारायण भक्तिपाशी पाशी देव घाली तसे उडी, भक्तिपाशी देव घाली तसे देव देव घाली तसे उडी. रेवणनाथ भगवान की